मला तर मुळीच माहित नाही. अगं हिरा, तुला तरी ठाऊक आहे का? नाही करा दे, मला सुद्धा नाही माहित. अगं चंद्रा, तुला तरी ठाऊक आहे का? नाही ग, मला तर मुळीच नाही माहित. आपल्या घरालाच रस्ता ठाऊक नाही का? मग आपण करायचं तरी काय? अगं राधा राधा, ती जवळची ती घाणेकरांची मावशी आहे बघ, तिला हाक मारून पाहूया. ठीक आहे. अगं तारा, तू हाक मार पाहू. अगं राधे, सकाळी तिचं आणि माझ्या नळावर भांडण झाले. मी नाही हाक मारणार तिला, तूच हाक मार. अगं हिरा, तू हाक मार पाहू. हाक मार दे हा. मावशी, अगं ये मावशी. मावशी, अगं ये मावशी. मेली, हाक पण देत नाही, कुठं गेली काय माहिती. थांबा, मी हाक मारून पाहते. मावशी, अगं ये मावशी. मावशी, अगं ये मावशी. झोपले वाटतं, हाक पण नाही देत. अगं एवढ्या प्रेमाने हाक मारशील तर हाक देणार आहे का ती? थांब, मीच हाक मारते. थेरडे, अगं ये थेरडे. थेरडे, अगं ये थेरडे. अगं राधे, ती आमच्या कोणाच्याच हाकेला हाक नाही देत, तूच हाक मार तिला. ठीक आहे, मीच हाक मारते. मावशे, अगं ये मावशे. मावशे, अगं ये मावशे. का ग बोलनो? इकडे ये बघ. आले ग बाई आले. चाल 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 भर भर जाऊ मथुरा त्या नगराला. चल 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 भर भर जाऊ मथुरा त्या नगराला. चल 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 भर भर जाऊ
काही येत नाही ते किती लावते ते माझे अगं मावशी ते काय वय आहे का तुझं लिपस्टिक लावायचं म्हातारीचं दिसते काय हो खरे म्हातारे वाटते का एवढी चिकणी मी अप्सरा जणू आहे की नाही नाही म्हणतो अगं मावशी हे सगळं सोड आम्ही तुला बोलवलं कशाला मग कशाला जेवायला तुला जेवायला दिसतं वाटतं एवढं दिवसभर पालखी फिरला असा खाल्ला काय नाही वाटतं अगं मावशी तू यांच्याकडे लक्ष देऊ नको आम्ही मुली थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललो आहोत पण मथुरेच्या बाजारात जायचा रस्ता आम्हाला ठाऊक नाही आहे म्हणून तुला हाक मारली आहे असं काय चला जाऊ बाजाराला अगं बोलू मी बाजारात निघालच खऱ्या पण काय घेतलं काय घेतलं सांगितलंच नाही अगं मावशी सांगितलंच पाहिजे मग सांगितलंच पाहिजे ठीक आहे अगं चंद्रा ये अशी पुढे तुझा आवाज कसा म्हटला मिसळ असं वाटलं वाटतं देवा तुला सांगितलं होतं काय खाऊ नको आवाज काय गट जास्त झाला वाटतं बोला तेल जास्त आलं गट मध्ये काय घेतलं सांग सगळं काय ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव ऐकतेस ना मावशी आत्या ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव भिवंडी माझं गाव चंद्रा माझं नाव घेतलं दूध चालले बाजाराला हो मग अगं रे यश पुढे मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक सासर अगं मावशी मंगळसूत्राच्या लायसन मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक सासर एक माहेर ऐकतेस ना ग थेरडे मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक सासर एक माहेर तूप घेऊन निघाले मी घराबाहेर ठीक आहे सॉरी अगं ही कोण नवी अगं राधे तिचं कालच लग्न झालंय बघ म्हणून तुला ती नवीन दिसते तिचं नाव हिरा आहे होय काय अगं रे ये बघू पुढं काय ग मावशी अगं काय घेतलं सांग बघू सांगते हा धुळ्याचा गणपती पुण्यात आला हीच परमेश्वराची लीला राधा बोलली हिराला चला जाऊ बाजाराला मी घेतले ताक निघाले बाजाराला ऐकलं मावशी ऐकलं छान अगं राधे तू काय घेतलं अगं मावशी सांगते हा नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खान नाव तिचं रत्नागिरी मावशी ऐकतेस ना ऐकते नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खान नाव तिचं रत्नागिरी नमन लोककला ही आपली प्यारी मी घेतलं लोणी आणि तुम्हाला आवडणारी ही राधा आहे की नाही सर्वात भारी लय भारी छान चांगलं डावला चला बाजारात घ्या म्हटलं ताक घ्या ताक त्या म्हटलं दूध घ्या दूध. घ्या म्हटलं लोणी घ्या लोणी अगं मावशी तू आम्हा मुलींना विचारलंस पण तू काय घेतलंस नेसलंस सांगितलंच नाही अगं माझ्या म्हातारीचं काय कशात काय नि पाटक्यात काय सांगितलंच पाहिजे हो मग सांगितलंच पाहिजे सांगते हा ऐका मी घेतलं
एवढं मोठं मावशी काय वाट ग त्यात ओतलं दूध त्यात टाकली साखर त्यात वाटला रवा आणि एवढा मोठा घेतला मावशी काय अगं रवी ग कोणाचा नातेकरांचा की आलं आणि घेतलं बाजाराला खीर जरा बाजारात त्या म्हटलं दूध घ्या त्या म्हटलं ताक घ्या ताक त्या म्हटलं दूध घ्या दूध त्या म्हटलं लोणी घ्या लोणी त्यामध्ये खीर घ्या खीर हवी का तुम्हाला खीर त्या म्हटलं तूप घ्या तूप त्या म्हटलं ताक घ्या ताक त्या म्हटलं दूध घ्या दूध त्या म्हटलं लोणी घ्या लोणी अगं मावशे मथुरेचा घाट चालू करून खूप कंटाळा आला बघ एक गाणं म्हण पाहू लावून सांगते मला सांगतो तो मी पहिल्या पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या जमान्यात मोठी गाण कोकिला होती काय कुठल्या होती? अगं गाण कोकिला ग गाण आयु गोड कसले आयु अगं मावशी काय हे पोस्ट गाणं केलं सांग मीच म्हणते झाडा माडाच्या हिरव्या पाणी अवया माशी लया हवाशी पसरवल्यासाठी मीच म्हणते गाणं सयानो घेऊया ग डोईवर मान चालूया ग मथुरेचा घाट सयानो घेऊया ग डोईवर मान चालूया ग मथुरेचा घाट
त्याचा झाला भार या भुवरी अवतरला गैवारी कृष्ण हरी अवतरला गैवारी कृष्ण हरी त्याचा झाला भार या भुवरी त्याचा झाला भार या भुवरी अवतरला गैवारी कृष्ण हरी अवतरला गैवारी कृष्ण हरी दैत्याचा झाला भार या भुवरी दैत्याचा झाला भार या भुवरी अवतरला गैवारी कृष्ण हरी अवतरला गैवारी कृष्ण हरी दैत्याचा झाला भार या भुवरी दैत्याचा झाला भार या भुवरी अवतरला गैवारी कृष्ण हरी अवतरला गैवारी कृष्ण हरी वसुदेव देवकी माझी माता पिता नंद यशोदा पालन करिता नंद यशोदा पालन करता नंद यशोदा पालन करता वसुदेव देवकी माझी माता पिता नंद यशोदा पालन करता नंद यशोदा पालन करता नंद यशोदा पालन करता धरणीवरती रुपे घेतली नाना परी धरणीवरती रुपे घेतली नाना परी अवतरला गैवारी कृष्ण हरी अवतरला गैवारी कृष्ण हरी दैत्याचा झाला भार या भुवरी दैत्याचा झाला भार या भुवरी अवतरला गैवारी कृष्ण हरी अवतरला गैवारी कृष्ण हरी पृथ्वीवर मोठमोठे दैत्य वाढू लागले. मथुरा नगरीचा राजा कौन पृथ्वीवर हाहाकार माजू लागला. पृथ्वी माता दैत्यरूप देऊन विष्णूला शरण आली आणि म्हणाली, हे विष्णू, पृथ्वीवर कौन धुमाकूळ घालत आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, तू काही काळजी करू नको. मी देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून त्या दुष्ट कंसाचा नाश करेन. तोच मी 8वा अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला कुंडली कवरदे 16,360 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी मी स्वतः न करता माझे सवंगडी पेंद्या सुदामांवर सोपवतो. अरे पेंद्या, अरे सुदामा, अरे पेंद्या, अरे सुदामा, हो देवानो दहीदूध खाण्याची संधी आली आहे. आलो 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 देवानो चला रे चला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी आग मारली मला चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी आग मारली मला चला रे चला जाऊया चला
16,360 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी मी तुम्हा दोघांवर सोपवतो. देवाने हुकूम करायचा कायदा बन हुकूम आमचा आणि कायदा तुमचा देतो मी. काय रे मेंढ्या देवाने कामगिरी सोपवली आहे. कुठली कामगिरी हे ऐकलंच नाही काय? ऐकायला येत नाही. डॉक्टरला गेलो होतो. मग डॉक्टर काय बोलला? अरे डॉक्टर काही इलाजच नाही माझ्या कानावर. म्हणतो तुला ऐकायला येतं तू मुद्दाम करतोस. स्वतः मुद्दाहून करतो. डॉक्टरची चुकीच नाही. मग काय कामगिरी काय सांगत आणि काय देवानी आता ऐक 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा. अरे ऐक रे. ऐकते बोल बोल आता नीट आहे. हा, बोल 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा. 16,360 गोपिकांचा मेळा. हा थाटपाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. जाऊ दे मला हे करायचं. जाऊ दे म्हणजे असा बोलतो. मग मला हे करायचं तू कर. आपल्या दोघांवर कामगिरी आहे. काय म्हणतो काय हो. होय काय मग चल 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 जमल ना पण हा जमल चल चल करू. चल चल काय म्हटलं ताक घ्या ताक. काय म्हटलं तूप घ्या तूप. अरे पेंड्या इकडे ये. बोल हे मावशे हा आता प्रतिबंध आहे बघ. बघा ते हे वेळ दाखव मी तर वाटतं. अगं मावशे हे वर्ष नवेल्यांचं बेड म्हणतंय बघ. अरे एवढी वेळ आपल्याला काढवणार जरा शिकय ताकदवान आहे. माझं सगळं खराब झालं. माझा लय भारी आहे मावशी बघ. लय ताकदवान आहे. अरे काय पिते तरी काय ती ऑलवेज पिते दररोज. अशी पिते आणि अशी करते. मला सांगतो कधी बघायला घेतला मला सांगते दररोज आणायला. होय काय गावात शाळेत जातोस ना तेव्हा मला सांगत असेल. होय. काय म्हणतोस तुझ्यात काय? जमणार नाही, माझ्यात जमणार नाही. अरे कामगिरी होय. करणार तरी कोण? कामगिरी करत कोण तुझ्या माहितीतला कोण? कोण रे माहितीतला तो वाटतो. हा हे काय माझा मित्र कोण कोण? अरे शिप्पांचा बॉबडे. तू शिकवायला बोबड्या. अरे होय. तू आता कुठं आहे? अरे काय माहित नाही अरे माझी गाय चुकली आहे ना. तुझी दररोजच गाय चुकते. अरे काय सांगू वाळी पावलं आहे कमी आहे. मग अरे या महिन्यात पावलं त्या महिन्यात पावलं काय जाणार कुठं तिकडं पाठवलं असल्याला. तिकडे पाठवला माझी गाय घेऊन येईल ना. जाऊ दे चल, मार. मग बघतो हा आम्हाला येतो काय ये बोबल्या रे बोबल्या. कुठच्या तरी जालीत घुसलाय वाटतं. झालीच नाही हा झालं. बघ बघ तुला अरे बोबडे रे बोबड्या. काय रे ताई अरे हाय कुठं आले 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 ये लवकर ये. कार्य सुदाम्या हाक मारितो काही राहणार काही राहणार रे सुदाम्या काही राहणार कार्य सुदाम्या हाक मारितो काही राहणार काही राहणार रे सुदाम्या काही राहणार.
नको जाऊ नको एवढी पिचवली कुठं पिचवली कोणीतरी मी वय थकलो ना माहित लागला काय मग वाईट वय थकलो वय थकलो तुला खायचं काय अरे आता ना मला लहान कोणीच्या मग काय तू झालं दोन एवढी मग मागे ठेवलं हो विनायक कुमारचं माहिती नाही तू मला तो तर बोलत तो तरी तुला मजा वाटतो बोलतो मजा वाटत का तुला काय तू मागू होता मी फुलं होतो मागू होता तू फुलं होता फुलं होतो तू फुलं होता का मागू होता मागू गेला ना कुठच्या झाली तर मलाच माहित नाही आधी कुठं गेला तरी कुठं झाली कुठलं होय काय मग काय झालं तर काय फुले तू तर काय आता कुठला कुटुंब मध्ये तो तुझ्याचा कुठला होता तुझ्याचा कुठला आला आता त्यानं मला तुम्ही बोलवलं काम आहे हे थांबू ठेव आता आम्ही काय तिथं कळत नाही मोठं सगळं आवड म्हणजे काय तर काम आहे अरे देवबापांनी कामगिरी सांगत नाही बघ कोणती 360 गोपिकांचा होय होय तसं 360 गोपिकांचा मेला माट करून मथुरेच्या बाजारात कोण वाटतं का चोला तसलं 300 तास गौरी याला महेश गाडगांचा पोरगा काय काय बोलतो काय तरी पण त्या चेहऱ्यावर वाटत माझ्या वाटलं कुठं भेटला ते गेला तर मोठा बोलायला त्याला घेऊन आला मग होय काय कुठला पिसला होता होय काय होय काय मग काय आलं मथुरेच्या बाजारी चाललाय आम्हाला कामगिरी जमली नाही आम्ही करून बघत दिली आम्हाला काही जमली नाही ताकद होणार म्हटलं लोणी
प्रेमात नको पडू कामगिरी कर त्या म्हटलं टाक द्या टाक. माझ्या काकीच्या डोक्यात हे थांब. सांगावं तुमचं माझ्या काकीचं मला काय बोलतो? काय? काकीच्या टोकाकडे तू दाखवायचं गवळणी. यावर्षी खीर घ्या खीर. त्या म्हटलं लोणी घ्या लोणी. काय टाकलं? त्या म्हटलं टाक द्या टाक. तो पाहता नाही का ओळखीचं मंगळ असलेलं दूध. त्या म्हटलं दूध द्या दूध. बरोबर. अन्नदाता आम्हाला मागं. यावर्षी खीर घ्या त्या खीर. म्हटलं लोणी घ्या लोणी. दूध द्या दूध. येतो थांब 2 मिनिटं थांब दूध येतो. त्या म्हटलं लोणी घ्या लोणी. अरे ते हा नाही आहे, जेवलं नाही आहे. अरे मालपाचा भिजवायचा. बापरे, तुला कशासाठी बोलवला? दाखव ना. मी बघतो. परत दाखव. परत कर. काकीचं दाखव, बघत जा. त्या म्हटलं लोणी घ्या लोणी. राग नाही, द्यावं तुमचा राग. दिसले वाटतं. आता काय त्यामुळे मग काय बदल. कामगिरी करी मग रे बाया पाय देऊ नको मरण जा असं कायच्या? प्रेमानंद हे क्या हुआ कैसे हुआ बोबड्या काका गेला माझ्याची गाठ तुला पडला गेला बघ मला जोड आहे अरे मग मला सांग तुला शेती संपली पावट्याची बागा करतोय ना तो मुलगा नाही मी आता फुफ्फुस संजय दूध सन्मान त्या म्हटलं लोणी घ्या लोणी. लागू आला
डोंगर आता डोंगर चालू आला आणि मग डोंगर मावशी असेल ती त्या तुम्हाला ओळखत नाही अरे कोण तू तुम्हाला ओळख कशी ओळख तो दान मलिंगा मारतोच काय पहिले उभारा फायदा लागला फायदा फायदा ना कायदा 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 आधार कार्ड हा पॅन कार्ड सांगून ठेव काय बोलतो पॅन कार्ड म्हणतो पॅन कार्ड एवढं काय धोतर घाताचं पॅन कुठं काढू एवढं शिंपांचा बोबडे हाय कायदा सांगतो आज जाऊ नको घरादे बाजारी आज जाऊ नको घरादे बाजारी कृष्ण देवांचे आम्ही तीन सवंगडी कृष्ण देवांचे आम्ही तीन सवंगडी आज जाऊ नको घरादे
कृष्ण देवांचे आम्ही तीन सवंगडी. ऐकलं का आमचा कायदा? हो ऐकलं. अगं पोरीनो, आपण पण एकदा आपला काय सांगूया. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. मी मावशी मोठी हाय पंग माझ्याशी घ्यायचा नाय. पंग माझ्याशी घ्यायचा नाय. पंग माझ्याशी घ्यायचा नाय. तुला आडवा करीन मी तुझ्या कानाला घाबरत नाय. तुझ्या कानाला घाबरत नाय. तुझ्या कानाला घाबरत नाय. नको दाख मला जाऊ तू तुझ्या त्या कानाचा. नको दाख मला जाऊ तू तुझ्या त्या कानाचा. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. ऐकलं काय मावशे? मावशे आमच्या कायद्याने पण तुला बसायला लागेल. अगं पोरीनो, तर थकला असाल म्हणून बसून घ्या. काय म्हणतो? बसवून जा. मावशीला मावशीला बसवून जा. मी बसवू ना? बसवून जा. बचाव बचाव. मावशी का नाही बसली? अरे, मला 6 मध्ये बसताना 6 मध्ये उठायला लागतात. तुझी मावशी मध्ये बसायला सांगून उठायला. हे करते कधी? करते कधी? माझी प्रेमात मला तेव्हा नाही काय दादा बसून ये. पाली ती भीती तुला दादा परत गेली कधी सुन माझा काही झाली होती. अरे आपली कामगिरी झालेली आहे बघ. देवच येतच असतील बघ.
त्यांच्या सुद्धा त्यामध्ये खीर केलेली कामगिरी अद्याप पार पडलेली दिसत नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अगर आपली जरा उभी राहतो काम बघूया. बाई, काय प्रकार काय बाबू वयपर्यंत सुद्धा मागतोय. बरं दे हे का माझ्या ओळखीचं नाही. तुम्हाला म्हणतात तरी कोण? आम्हाला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? बाई पद्मा, बेबी हिरा, मस्तकी तुरा, विटेवारी जय जयकार करत असतात. अगं राधे, आम्हा देवतांना 11 रुपये धारण करावे लागतात. मग सांगा तुमचा जन्म पुन्हा. ऐक तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी गाणी गोकुळ नगरीत माय पित्याने सोडिले बालपणी गोकुळ नगरीत माय पित्याने सोडिले बालपणी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी घराचे वाढविले माय यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊनी घराचे वाढविले माय यशोदेने तुझी माझी बेटा वृंदावनी माया पिताने सोडले बालपणी देवकीच्या पोटी जन्म घेऊन राधे वाढविले माया यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊन राधे वाढविले माया यशोदेने पहिला अवतार मत्स्यमी दैला लंकासुर दैत्य पाठीशी वाहिला लंकासुर दैत्य पाठीशी वाहिला लंकासुर दैत्य पाठीशी वाहिला दुसरा अवतार कुर्मामी धरिला नेहरू पर्वत पाठीशी वाहिला नेहरू पर्वत पाठीशी वाहिला नेहरू पर्वत पाठीशी वाहिला तिसरा अवतार वरा धरुणी पृथ्वी भार वाहिला तिसरा अवतार वरा धरुणी पृथ्वी भार वाहिला देवकीच्या पोटी जन्म घेऊन राधे वाढविले माया यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊन राधे वाढविले माया यशोदेने चौथा अवतार नरसिंह धरिला हिरण्यकश्यप मी घरा देव दिला हिरण्यकश्यप मी घरा देव दिला हिरण्यकश्यप मी घरा देव दिला पाचवा अवतार वामन धरिला बळीला पाताळी मी घरा दे दाढीला बळीला पाताळी मी
यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊनी उत्तराची वाढविले माया यशोदेने सातवावतार श्रीराम धरिला लंकापती रावणाला मेघरा देव दिला लंकापती रावणाला मेघरा देव दिला लंकापती रावणाला मेघरा देव दिला आठवा अवतार श्रीकृष्ण धरुणी कंस मामावधीला आठवा अवतार श्रीकृष्ण धरुणी कंस मामावधीला जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेने तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी गाणी तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी गाणी गोकुळ नगरीत माय पित्याने जोडिले बालपणी गोकुळ नगरीत माय पित्याने जोडिले बालपणी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माय यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माय यशोदेने आता ऐकलं का माझ्या जन्माबद्दल? हो ऐकल्या. अगं परिवार, ते खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. जा तुला रजा आहे. तेव्हा मी तुम्हाला शरण आले. जा तुला रजा आहे. जा तुला रजा आहे. कोणावानी? म्हणजे रेखावानी. काय तुला रजा नाही? तेव्हा तुम्ही सर्वांना रजा दिली पण मला का नाही दिली? गेल्या जन्मी दिलेले वचन तुला या जन्मात पूर्ण करावे लागेल. हॅलो हॅलो रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे नवीन हवालदार हायो आमचा नाद करायचा नायो आम्ही नवीन हवालदार हायो आमचा नाद करायचा नायो आम्ही नवीन हवालदार हायो आमचा नाद करायचा नायो आम्ही नवीन हवालदार हायो आमचा नाद करायचा नायो दारू पियल त्याला बाटली भरीन दारू पियल त्याला बाटली भरीन आम्ही नवीन हवालदार आयो आमचा नाद करायचा नायो 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 तंबाखू खाईल त्याला पुढील भरीन तंबाखू खाईल त्याला पुढील भरीन आम्ही नवीन हवालदार आयो आमचा नाद करायचा नायो 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 अरे बालू तू अरे कान्या तू तर कुठे होतास कुठे एवढे दिवस? अरे मी 10 दिवस ब्रिजवर गेलो होतो. का रे बाला कुठे गेला होतास? अरे गेलो होतो मित्राच्या लग्नाला. अरे मग लय मजा केली असेल तिकडं. अरे हा मग गेली तर काय काय एवढी मजा तर केली?
अरे काय सांगू, मित्राच्या गेलो हल्दीला. मग काय झालं, मजा केली ना तिकडे? अरे गेलो तर काय, माझ्याबरोबर रावल्या आपल्या पोटणीला. हो, रावल्या आपला. अरे काय करीत नव्हतं एवढा वेळ? अरे ढ्यांगावर नाचत होता नुसता. ढ्यांगावर करून नुसता आता काय सांगतोस काय? हा मग काय, अरे मग लग्नाला पण मजा केली असते. लग्नाला केली तर काय, लग्नाला ठरवल्याने काय गाणं काय म्हटलं मी माहिती का काय तुला? म्हटलं नाही? ऐक तर. गीता उभी मंडपात व्याजून होता बात. गीता उभी मंडपात व्याजून होता बात. तिचा हल्ला एवढा बात धावत गेली दंडाचा. हल्ला एवढा बात धावत गेली दंडाचा. बिचारा तिच्या आईला मुलगी द्याल गया मला. बिचारा तिच्या आईला मुलगी द्याल गया मला. मुलगा आहे का मला कुंभत संडास धुवायला. मुलगा आहे का मला कुंभत संडास धुवायला. अरे मग लयच मजा केली. अरे नाटक आहे. अरे किती भारी म्हटली ते करून. अरे हा मग काय. काय रे, तर महाराजांची वेळ झाली. हा, चल. मथुरानगरचा राजा सुदर्शन त्याचा पुत्र कंस कौमित सकाळचे 10 वाजले. सकाळी 10 वाजता भरणारा बाजार दुपारी 12 वाजले तरी भरलेला नाही. आले लक्षात हे कारस्थान त्या काळचे कृष्णाचेच असावे. त्याचा बंदोबस्त आपल्याला करावाच लागेल. प्रथमतः आपल्या राजाचे हालवत काय ते पाहावे. कोण आहे, कोण आहे? हा, चुप चुप चुप. कोण आहे? महाराजांनी प्रणाम. आशीर्वाद असो. शिपाई तुम्ही एकटेच आज दुसरा कुठे आहे? तो काय तिकडे बसलाय? कुठे? तो काय चल मला दाखव. अरे तो काय कुठे? कुठे? शिपाई चला मला दाखव. आपण इकडे बसलाय. अरे वा, इथं झोपा काढत आहे. त्याची परीक्षा पाहावी. महाराज त्यांनी प्रणाम. एका शेतकऱ्याची बायको एका चोराने पडून गेले. त्याने काय करावे? अरुणची नावे. त्याने काय करावे? याची नव्हे. कोणाची? बाल्याची नव्हे. त्या बाल्याने काय करावे? कोणती नव्हे. आज मजुरीचा बाजार भरलेला का नाही? माहित नाही महाराज. आज तुम्ही शांत व्हा. तुमच्यासाठी आम्ही एक मनोरंजन कार्यक्रम करतो. ठीक आहे. निंबोनीच्या झाडाखाली बाल्या आमचा दारू पाडी. कोण मेलन चुगली केला दगली पकडून गेला. काय बंद केला असावी.
त्याचा बंदोबस्त तर आपल्याला करावाच लागेल. होय महाराज. आपल्या राज्यामध्ये एक धनुर्या युद्ध ठेवूया. ठेवूया महाराज. या यज्ञामध्ये त्या कृष्णाला ओढून घेऊ व त्याचा काटाच काढूया. तसं बोलूया महाराज. ठीक आहे, ते काम आपले अक्रूर मामा करतील. हो, ते अक्रूर मामाच काम करतील. जाऊ त्याला घेऊन या. महाराज एकाकी बोलायचे कारण काय? अक्रूर मामा, आपल्या राज्यामध्ये धनुष्य युद्ध करायचं आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या कृष्णाला घेऊन या. येतो महाराज. या. आता महाराज गेले. लोकांना काय होऊया? मामा एवढे दमदाण्याचे कारण तरी काय? मथुरेचा रस्ता कोणी बंद केला? मी केला. का केला? गोकुळातलं दूध गोकुळातच राहिलं पाहिजे. तुझ्या हाताची मदत आहे तर कर युद्धाची तयारी. महाराज तुम्ही थांबा, मी करतो. कृष्णा, पळून पळून पडणार कुठे? आला तुझ्या पाठलागा.
मला कोण जाणार नाही. तुम्हाला पत्र ते वाईदेवा बरोबर पाठवलं. अरे वाईदूर तो माझ्या लंकेमध्ये निश्चयमाने वाया करताय. तो इथे माझा बंदी आहे. आम्हाला फक्त हसवून गेला जाऊ रे. तरी काय चिंता नाही. तुम्हाला पत्र सगळे बांधणी बरोबर पाठवलं. अरे सगळे बंदी निश्चयमाने माझ्या लंकेमध्ये लहान मुलांचे सर्टिफिकेट करता रे. तो इथे माझा बंदी आहे. आम्हाला फक्त हसवून गेला जाऊ रे. तरी काय चिंता नाही. तुम्हाला पत्र ते दर्या सागरामधून अरे दर्या सांगतो माझ्या लंकेमध्ये नित्यलिवाणी पाणी भरताय. तो इथे माझा बंदी आहे. अरे जनका तुझ्या सीतेला म्हणलं तरी काय रे. आहाजी नका परशुरामाच्या शिवधनुष्याला जो कोण बाण लावेल त्याच्या गळ्यात म्हटलं शिका महाग. 36 कोटी माझे बंदी आहे. आणि परशुरामाचा शिवधनुष्य काय रे. हा म्हणतात लाच करून गगडा असा फिरून देत रे. जा. अरे राजा शंकर आहाजी लंकापती. अरे परशुरामाच्या शिवधनुष्य पायावरून छातीपर्यंत आले. आज छातीवर थांबले रे. 10 मुखाने 10 परीच्या वेदना होतात. हे शिवधनुष्य जे उचलेल त्याला माझं अर्ध राज्य देऊन टाकेल रे. आहाजी लंकापती. 10 शिर 20 बुध असे तुमच्यासारखे महापराक्रमी झाले. कौशल्याच्या वर्षी दशरथाच्या पोटी 2 अज्ञान राम लक्ष्मण बाला याने जर उचलल्याचं सांगतात. अरे राजा शंकर आहाजी लंकापती. अरे या काट रामाने माझ्या छातीवर पाय ठेवून डाव्या अंगठाने धनुष्य उचलले. बोल या सीतेचं म्हणलं तरी काय. अगं कोण तुझ्या अरे राजा शंकर अरे शेवटी त्या सीतेने त्या रामाच्या वेळात हारा घेतले रे. तरी काय हरकत नाही. 7 रात्र 1 दिवस 1 रात्र सीतेला मी माझ्या लंकेत घेऊन ठेवले. नावाचा लंकामध्ये नावं ठेवलं रे.